बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची। गेले अनेक दिवस महाराष्ट्र साक्षीदार होतोय ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा। गेले 5-1 महिने हे दोन भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले आहेत, एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात भेटलेत, पण युतीचं गाडं काही पुढे सरकलं नाही, युतीची चर्चा काही पुढे सरकली नाही। पण आता एक अशी जागा होती गेल्या 5-1 महिन्यात की जिथे दोनही भाऊ गेली अनेक वर्ष एकाच फ्रेममध्ये दिसले नव्हते। ती जागा होती दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची। पण बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी हा योग आज जुळून आला आणि पुन्हा एकदा चर्चा रंगली ती ठाकरेंच्या राजकीय युतीची। या युतीची अधिकृत घोषणा जरी शिल्लक असली तरी दोन्ही पक्षात जागा वाटपाची खलबतं सुरू झाल्याची पक्की माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवरती लावलेल्या हजेरीवेळी जागा वाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती। मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांसाठी युतीची चाचपणी सुरू असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दिलेली। तर मध्यंतरी मनसेकडून एक अंतर्गत सर्वे केला गेला होता, त्यानुसार मुंबईत 125 जागांवरती ताकद असल्याचा दावाही करण्यात आला। आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भात पहिली बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर दुसरी बैठक लवकरच पार पडेल असं दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे आधी जागा वाटप आणि मगच युतीची घोषणा अशी काहीशी राजकीय स्ट्रॅटेजी मनसे आणि शिवसेनेनं आखल्याची माहिती आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल परब, वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण जागा वाटपाची चर्चा लीड करत असल्याचं कळतंय। त्यामुळे आता लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करून युतीच्या घोषणेचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।